गावामध्ये फिरतोय आपण आणि आपल्यासोबत काय ते ह्या ठिकाणी व्यवसायवाले देखील आहेत. तर व्यवसायवाल्याला पण आपण विचारू की नेमकं काय परिस्थिती आहे? कुळजंती गटामध्ये कोणाची चर्चा आहे? कारण की या ठिकाणी आपण चौकात आलो, वेगवेगळी लोकं बोलतात वगैरे. परंतु 1-2 लोकं सोडली तर नावं येत नाहीत वगैरे आणि दुधाळ शेठ यांचं प्रामुख्याने नाव येते. नेमकं दुधाळ शेठच का बाबा असं आणि या ठिकाणी या ठिकाणी भालके असेल, या ठिकाणी बरेच लोकं आहेत. तर त्या त्या लोकांसोबत बी-जे-पीचा जास्त प्रभाव या ठिकाणी मानला जातोय. परंतु बी-जे-पी असताना देखील दुधाळ शेठचं का नाव येतंय? कारण हे पण महत्त्वाचं आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव? पैगंबर मनेरी. बरं. हे आपला व्यवसाय आहे का? हां, आपलं आमचं पारंपरिक आहे. बरं. बांगड्याचं आता ही उलजंती ही गावामध्ये किती लोकसंख्या आहे काय माहिती आहे का? आहे 5,000-6,000 लोकसंख्या आहे. 5,000 हं. लोकसंख्या वगैरे. मग आता ह्या उलजंती गटामध्ये सध्या कुणाच्या नावाची चर्चा आहे वगैरे असं काय माहिती आहे का? चर्चा हनुमंत सेठ दुधाळे यांची आहे. बरं. जिल्हा परिषद. तर आता सगळेच तसे म्हणतात तर का हनुमंत शेठ दुधाळच का? कसं आहे गावातले सगळे दोन्ही पार्टी होते ना, जे आपले 2 पार्टी सगळी एकत्र होऊन त्यांना गावतर्फे त्यांनाच हे केलंय. कुठल्या 2 पार्टी आहेत? आमचे ते शिवपटाप, सावकर पार्टी, कामानंद हेकडे सगळेजण एकत्र येऊन हनुमंतसेठ दुधाळला म्हणजे गावातल्या प्रमुख गाव नेते मंडळींनी एकत्र येऊन हो, हनुमंत हो. दुधाळना त्यांनी केलेलं आहे वगैरे. हो, हो. मग आता काय त्यांनी अशी काय प्रमुख कामं वगैरे केली तर का हनुमंत दुधाळचंच का नाव येतं नाही पुढं? त्यांचं काम म्हणजे कसं आहे, हं. गोरगरीब पोहोचायचं काम आहे त्यांचं. हं, हं. कुठलाही कार्यक्रम असू दे, काय बी असू दे, त्यांच्या हातनं किती बी मदत देतात त्यांनी. आमचं बी परवा आमच्या मुस्लिम समाजाचा कार्यक्रम झाला ते टिपू सुलतानच्या. त्यावेळी बी आम्हाला थोडं मदत केली शेठ. बरं. सर्वच समाजाला धरून आहेत त्यांनी. म्हणजे सर्व समाजाच्या निगडीत हां, असणारा माणूस निगडीत आहे. नाही. आम्ही मुस्लिम समाजाचा आहे. हं. तरी बी सेटसाठी आम्ही सगळेजण एकत्र येऊन भाजपला मदत करणार आहे. म्हणजे भाजपला मदत फक्त हो, दुधाळ हो, शेठमुळं. हो, हो. आमदार पार्टीचंच आहे आम्ही बी. हं. शिवपटाप, माजी उपसभापती, हं, हं. ते पंचायत समितीचे. आता मग दुधाळ शेठ जर उभा राहिले मग आता महिलांसाठी राखीव आहे. दुधाळ शेठच्या यांच्या घरची उभा आहेत अक्का. हं. तर त्यांच्या पाठीमागे सगळी लोकं हो, 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 हो. दुधाळ शेठ काय वहिनी काय सगळे एकच की त्यांच्या कुटुंबातलंच एक ते घरातला एक व्यक्ती आहेच ना. दुधाळ शेठ हनुमंतसेठ दुधाळ 100% निवडून येतील जिल्हा परिषद. बरं आता म्हणजे दुधाळ शेठ जशा पद्धतीनं कामं करतात व्यवसायात वगैरे, तशाच पद्धतीनं अक्का करते कामं वगैरे व्यवसाय छोटे-मोठे व्यवसाय असतील, महिलांसाठी असतील असं हे खरं आहे काय? हां, ते खरंच आहे. हां. पण कसं असतं ते जास्त संपर्क आम्हाला दुधाळ शेठशीच आहे. आता हळू आता वाढेल त्यांचं बी. तुम्हाला काय वाटतं आता युवक म्हणून तुम्हाला? नाही मला मी का बोलू नाही असं काय हं, हं. पण आहेत चांगले माणूस कुठले बी कार्यक्रम येते ते जाते ते हं. असं काय नाही. बरं. आमच्या ते परवा टेपूसनचा कार्यक्रम झालं तेव्हा बी एका गोष्टीला पैसे दिले चांगली माणूस चांगली काय नाही प्रॉब्लेम. 100% निवडून येते. 100% 100% 100%. असे काय अजून कुठलं असं महत्वाचं काम त्यांनी केलंय का बाबा जेणेकरून लोकं त्याच्या पाठीमागे जातील किंवा विकास तर त्यांनी करू शकतात? नाही, करू शकतो मला काय तेवढं अजून माहित नाही काय हं, हं. पण 100% करू शकते करते 100% 100%. बरं. आणि 100% दुधाला शिटच येणार आहेत. तर काय म्हणताय? कसं आहे आमदार आता वर आमदार आहेत, जिल्हा परिषद म्हणजे आता निधी यायचं म्हणलं तर आता केंद्रामध्ये भाजप, हं. राज्यामध्ये भाजप आणि आता तालुक्यामध्ये बी आमदार आमचं समाधान दादा अवताडे आहे. म्हणून ह्या जिल्हा परिषद बी हनुमंतसेठ दुधाळ झालं ना, मग ती साखळी पद्धतीनेच कामं होतील ना. निधी यायला पाहिजे का नको? माणूस निवडून येऊन काय? वरनं पैसा निधी आला तरच गावचा विकास, लोकांचं शेतकऱ्यांचं ते सगळ्यांचं विकास होईल. म्हणजे बरोबर आहे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. केंद्रात सत्ता असल्यामुळं आणि राज्यात सत्ता असल्यामुळं आणि या ठिकाणी देखील आमदार बी-जे-पीचा असल्यामुळं जे काय निधी येणार आहे, ते निधी सोप्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीनं पाक खालच्या बेसिक कामापर्यंत पोहोचू शकतो. त्याशिवाय निधी येणार नाहीये आणि जर निधी का येणार नाही? कारण की जर दुसऱ्या अपोझिट पक्षामध्ये असेल, तर निधी कुठून आणणार? हे पण फार महत्वाची गोष्ट आहे आणि मला सांगा, की हा निधी आलेला हा 100% कामासाठी वापरतील का? हो, 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 हो. त्यांनी 100% कामासाठी वापरतील. जनकल्याणच त्यांचं हे आहे, दोर आहे. हां, जनकल्याणच त्यांचं. असं काय त्यांना काय पैसा अडका ती काय कमी नाही.
पण त्यांचं एक भावना आहे, लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी आतुरतो आहेत. बरं. म्हणून सगळ्यांनी एका मुठीने सर्व जनतेने त्यांना एकदा निवडून देऊन त्यांच्या पाठीमागे उभारून खंबीर समाधान आवताडेंचा हात बळकट करण्यासाठी. तर अशा पद्धतीनं आहे की कामाचा माणूस आहे, कुठला पण स्वार्थ नाही आणि त्या माणसाच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे, असं या व्यावसायिकांचं म्हणणं आहे. आणि अजून देखील आपण जे काही गावातली मंडळी आहेत त्यांच्याशी आपण भेटणार आहोत. अजून काय प्रमुख नावं आहेत, काय नाहीत हे बघणार आहोत. पण दुधाळ शेठच नाव पुढे येतंय कारण की यातून असं समजतंय की जनसामान्याचा संपर्क असेल किंवा इतर समाजांच्या प्रत्येक सुखदुःखात जाणारा माणूस असं यांच्या म्हणण्यातून येतंय. आणि प्रत्येक आपण चौकात जातोय, प्रत्येक माणसापाशी जातोय, तर तेच नाव पुढे येतंय. दुसरं नाव अजून येत नाहीये आणि जर आलं तर ते लोकं जर दुधाळ शेठ यांना ओळखत नसतील किंवा त्यांना माहीत नाही, की ही उमेदवारी जाहीर आहे, परंतु बीजेपीचं नाव प्रामुख्याने येतंय. म्हणजे या हुलजंती गटामध्ये बीजेपीचं पारडं जड म्हणावं लागेल. कारण की अजून काय चित्र स्पष्ट व्हायचे आहेत अगोदर आणि उमेदवारांनी अर्ज भरायचे आहेत वगैरे. भरल्यानंतर पण देखील परत नंतर आपण ह्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट घेणारच आहोत. कारण की चित्र काय बदलतंय का वगैरे. परंतु आता सध्याला तर हनुमंत दुधाळ यांचं या ठिकाणी बोलबाला होतोय. कामाच्या माध्यमातून साधा माणूस आहे आणि बीजेपीमध्ये पक्षप्रवेश त्यांचा झालेला आहे. त्यातून त्यांना तिकीट मिळतंय का? लोकांमध्ये काय होतंय? पण लोकं तर म्हणतात की बीजेपीकडून तिकीट मिळू शकते आणि बीजेपी त्यांना मिळणार आहे असं म्हटलं जातंय. अजून आपण काय लोकांशी आपण बातचीत करणार आहोत. सांगा की दुधाळ शेठच नेमकं का? दुधाळ शेठ म्हणजे त्यांचं कर्तृत्व चांगलं आहे आणि जिल्हा परिषद आमच्या हुलजंती गटामध्ये त्यांचं बिनविरोध सुद्धा घेऊ शकतंय. बरं. तर विरोधकच नाही आता सध्या त्यांना. म्हणजे चर्चे विरोधकच नाही. विरोधक नाही त्यांना. मग एवढी प्रसिद्धी नेमकं का त्यांना? त्यांनी आतापासून 3-4 वर्षापासून त्यांचं काम चालू आहे. अंडरग्राऊंड काम चालू आहे. त्यांनी काय असं राजकीय पुढारी ही काय नाही. सरळ सभ्यच माणूस आहे ते. मी स्वतः आता 1 वर्ष सरपंच होतो 1 वर्ष. तुम्ही? हां. हां. 5 वर्ष उपसरपंच, हां. 5 वर्ष ग्रामपंचायत सदस्य. हां. राजकारणी माणूस कसा आहे, हां. लगे असं हाय, बाय, हित आहे, तिथं आहे. हां. असं लोकाला असं खेळवत राहतोय. कार्यकर्त्याला, जनतेला. हे माणूस असं नाही. सरळ माणूस आहे. त्यासाठी त्यांची 100% आमच्या फुलजंती जिल्हा परिषदमध्ये त्यांचे 100% निवडून तर येणारच आहे. त्यांना विरोधकच नाही. असं हे 100% लिहून घ्या तुम्ही. बरं, मग विरोधकच नाही आणि कामाचा माणूस आहे. कामाचा खोटनाटा माणूस. बोलणार नाही. हां, काय हां. काम टू काम. काम टू काम. बरं आणि इतर समाज आणि इतर मुस्लिम समाज देखील त्यांच्या पाठीमागे जाणार. हो, 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 हो. सगळेजण समाज आहे ना. इतर हं. समाजाचे बी त्यांनी त्यांचं कुठली बी अडचण, सुख-दुःखमध्ये बी त्यांचं सगळीकडं बरं. त्यांनी पोचलेला माणूस आहे. बरं. असं आता त्यांनी तळागटामध्ये जाऊन काम करणारा माणूस आहे. आता त्यांनी बीजेपीमध्ये गेलेत. बीजेपीमध्ये तिकीट मिळण्याची शक्यता असं म्हटलं जातंय. 100% हां. 100% समाधान दादा आवताडेकडनं 100% त्यांना तिकीट मिळणारच आहे. आणि त्यांनी ज्या दिवशी त्यांनी प्रवेश केली ना, त्या दिवशीच निवडून आले असं गृहीत धरलंय आम्ही आणि गुलाल हे आमचंच आहे. बरं, म्हणजे आपण एवढा नाहीच. अपोजिट तर नाहीच नाही. 100% हनुमंत शेठ दुधाळ यांचा गुलाल 100% आहे. हा विकास चांगला झाला पाहिजे हो. बरं. हां, चांगला झाला पाहिजे, चांगला व्हायला पाहिजे विकास. बरं. आणि दुधाळ शेट आला तर आपलं जर चांगलं होते, जर फरक पडते. बरं. हां, ह्याच्यासाठी जर विकास चांगला व्हायसाठी आपण प्रयत्न करायचा. समजावून म्हणून त्यांच्या पाठीमागे पाठीशी द्यायचा. कुठल्या माणसाचं नाव चर्चेत आहे सध्या असं वाटतं तुम्हाला? चर्चा दुधाळ साहेबांचं चर्चा आहे जास्त आता. बरं, का त्यांच्या नावाची चर्चा का? त्यांच्या नावावर म्हणजे ते पहिल्यापासून गोरगरिबाला धरून आलेलं असते ते. त्यांना अनुभव आहे त्यांना. बरं. त्याच्यामुळे त्यांची चर्चा आम्ही जास्त घेतोय. आता मला सांगा की इथं अपोजिटला त्यांच्या विरोधात असा कुठला माणसाचं नाव आहे का? तिथं कोणाचं काय नाही अजून. बरं. अजून कोणाचं काय नाही. कुठला पक्ष इथं असा मजबूत आहे असं वाटतं का तुम्हाला? कुठला असं काय नाव आहे का? असं कुठलं अजून पक्ष मजबूत नाही अजून. अजून दुधाळ साहेब आपला अजून हायटेक. बरं. त्यांचं अजून चर्चा चालेल जास्त. आता ही महिलांसाठी राखीव आहे तर त्यांच्या घरच्या म्हणजे त्यांची मालकीण उभा राहणार आहे अक्का. हां. तर अक्का उभा राहिल्यानंतर लोक त्यांच्या पाठीमागे उभा राहतील काय? हा उभं राहते ती. बरं. उभं राहते. उभं राहायला काय नाही. गुलजंती गावातील हे प्रमुख चौक आहे. या ठिकाणी अहिल्या देवळकरांचा पुतळा आहे आणि या ठिकाणी आलो तर या ठिकाणी अजून काही मंडळी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतो. काका नमस्कार. नमस्कार. आता या जिल्हा परिषद निवडणुका सध्या चालू आहे, रणधुमाळी चालू आहे आणि या ठिकाणी मुलाखती देखील आहेत आणि या मुलाखती झालेल्या आहेत. काही जणांची तिकीट फायनल झालेली आहे. तर या गटामध्ये कोणाच्या नावाची चर्चा आहे असं वाटतं तुम्हाला?
दुधा शेट दुधाळ शेट. बर दुधा का शेट दुधाळ शेटच का? दुधा शेट म्हणजे चांगले काम करत आले. बरं. सत्ता नसताना बी काम चांगले केले. बरं. त्यामुळे दुधा शेट अशी काय कुठली कुठली प्रमुख काम आहेत की बाबा जेणेकरून लोक त्यांच्या पाठीमागे जातील? म्हणजे इथं सहसा आपलं सार्वजनिक कामं असो हे असो स्वतः येऊन स्वतःच्या पैशानं केले. त्यामुळं दुधा शेट. अशा गावातील जे प्रमुख जे समाज असतील किंवा वेगवेगळ्या काय कामा संदर्भात त्यांचं नाव आहे का? आहे की कोणती कोणती कामं? हे आपल्या मशिदीचं काम केलं. परत रणभूमीवरचे आपलं क्रिकेटवाल्याचं कामं केलं. चांगली चांगली पोराशांची कामं केले. बरं. दुधा शेट. आता मग जिल्हा परिषदेसाठी त्यांच्या अपोजिटला असा कोणी माणूस आहे का जेणेकरून ते आपल्याला काय माहिती नाही. फक्त त्यांनी आहेत ते माहित नाही कोण आहे त्यांच्या विरुद्ध. बरं. फक्त दुधाळ शेट उभारणार ते आम्हाला माहिती आहे. आता त्यांच्या विरोधात जर उभा राहिले हं. तर त्याचा फटका म्हणजे त्याचा थोडीसर उमेदवार मिळेल काय तर वाटतं? नाही मिळणार नाही सर. कसं काय? आमच्या तर भागात मिळणार नाही. आमच्या म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये नाही ते जिल्हा परिषदेसाठी चालत आहे. हा पंचायत समितीसाठी कोणी नाव माहित आहेत का? माहिती आहे. अजून एक शेटचे एक नाव माहिती आहे. हा. परत अजून काही तेवढं एकच माहिती आहे. महिलांसाठी ही जागा राखीव आहे. दुधाळ शेट यांच्या घरच्या अक्का म्हणून त्यांनी उभा राहणार आहे. हो. जसे दुधाळ शेट काम करतात तसे अक्का काम करेल असं वाटतं का तुम्हाला? वाटतंय की सर म्हणजे आता दुधाळ शेटनं आजपर्यंत कामे केली केलं तशाच पद्धतीनं अक्का बी काम करेल. काम करेल लोक उभा राहतील. उभा राहील त्यांच्या पाठीमागे. तुमचं काय मत आहे की बाबा या ठिकाणी या जिल्हा परिषद मला काय माहिती नाही कुठलं काय काय काम इथं काय कामं केली पाहिजे वाटतंय असं वाटतं तुम्हाला? मला काय माहित नाही. इथं जिल्हा परिषदेच्या निवडणुका सध्या रणधुमाळी सध्या चालू आहे तर ह्या गटामध्ये कुणाचं नाव प्रामुख्याने वाटतंय तुम्हाला की काय आहे वगैरे? आम्ही अजून आता सांगत नाही गट कुठले कुठले उमेदवार उभा राहतात त्याला बघून सांगणार. बर. आपल्याला कुठला उमेदवार पसंत येतो ते बघून. आता पंचायत समिती जेडपीसाठी असं उमेदवार जाऊन फायनल नाही काय? अजून फायनल नाही झाले तर चर्चा वगैरे अशी काय कोणाची कुठले उमेदवार आहे? आपण दुसऱ्या चर्चा ऐकत नाही आणि आपल्या मनात आपण राजा. मग आता कुठलं इथं कुठले कुठले गट आहेत? तर गट आता कुठलं आहे आता तुमच्या मनातलं काय सांगणार आणि माझ्या मनातलं मी तुम्हाला काय नाही, सांगू. पण इथं माहिती असलं बाबा पक्ष पक्ष किती आहेत इथं? इथं पक्ष तीन तर दिसते. कोणतं कोणतं आहेत? ते अजून काय नक्की तेवढं मला कळलेलं नाही आणि मी सांगू शकत नाही. काय माहिती तुम्हाला मी शिरडोनचा आहे, मला काय तर जी काही लोक आहेत त्यांना अजून प्रामुख्याने या गोष्टी माहीत नाहीत. अजून फायनल नसल्यामुळं लोक संभ्रमाचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये बऱ्याच लोकांचं नाव येतात परंतु काय काय लोक येतात परंतु असे बरेच उमेदवार आहेत त्यांची नावं आली पाहिजे परंतु विशेषतः एका व्यक्तीचं नाव घेतलं जात आहे. दादा नमस्कार. आता एक व्यावसायिक म्हणून विचारतो की या ठिकाणी काय विकास झाला पाहिजे कारण की हे हुलजंती जिल्हा परिषद गट प्रामुख्याने म्हटलं तर ह्याचं एक चर्चा केली जाते चर्चा होतीये मंगळ्यामध्ये म्हटलं का चर्चा होतीये आणि तसं म्हटलं तर इथलं जी महालिंगरायाची यात्रा असते मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि सर्वकडे इथं या ठिकाणी चर्चा होते तशाच पद्धतीने या गटाची देखील चर्चा आहे. तर या गटामध्ये असं कुठल्या उमेदवाराची सध्या चर्चा आहे की जिल्हा परिषदेसाठी? हनुमंत दुधाळ शेटाचं सध्या चर्चा आहे. बरं. आणि ते तुम्हाला सांगतो एक 5-6 महिन्यापासून ते सध्या म्हणजे ह्याच्यात आहे ते बरं. म्हणजे आधीपासून ही तयारी केली त्यांनी बरं. ह्या गटात थांबण्यासाठी. हा. मग आज सध्या त्यांनी गोरगरीब असू दे कुठं तर कार्यक्रम असू दे आणि सार्वजनिक उत्सव असू दे ते आधीपासून त्यांना हे सगळ्याला म्हणजे हे करून आले. काय नाव त्यांचं? हनुमंत शेठ दुधाळ. हनुमंत शेठ दुधाळ. हो. दुधाळ आता सगळ्यांवर चर्चा पण असं प्रमुख त्यांचं काय काम आहे बाबा ते माणसाला योग्य आहेत माणूस प्रमुख काय काम आहे कारण काय नेमकं? कारण म्हणजे आता तुम्हाला सांगितलं नाही आता कुठले सण असू दे, उत्सव असू दे, मध्ये कधी शाळेचे कार्यक्रम असू दे आता मुलासाठी काय तर छोटे कुठं तर एक 5-10 हजार काय कुठं स्पर्धा वगैरे असेल तर कमी जर पडले असेल ते एखादा कॉल केला शेट असं मुलं थोडं स्पर्धेला चालू आहे ते त्यांना थोडं आर्थिक कमकुवत आहे म्हणून शेट लवकर हां किती पाहिजे त्याला देऊन टाक असं. आणि कोणतं गोरगरिबांचं काय तर परवा एकानं काय ते त्यांचं काय झालं वस्तीत जळलं होतं. जळल्यावर त्यांना भांडी कोंडी घेण्यासाठी 10,000 असंच मदत केली. आणि कुठं आता आंबेडकरचा उत्सव असू दे नाहीतर टिपू आंबेडकर जयंती. हा जयंती असो आणि त्यांना म्हणजे हे करण्यासाठी 5-50 हजार रुपये असंच सेट बरं. देणगी वगैरे देऊन बरं. असं त्यांचं आता म्हणजे कसं 6 महिन्यापासून त्यांचं हे कार्यक्रम चालू. बरं. तर मग ते असं विलक्षण थांबवायचं ह्या उद्देशाने त्याने पण एक मदत म्हणून सामाजिक कार्य करत सामाजिक- आलेले आहेत हो. इलेक्शनसाठी असं काही केलं असं काहीच नव्हतं अगोदर त्यांचं. कुठल्या पक्ष होते काय ते? नाही अजिबात नाही. मग कुठल्या आता प- हां.
कुठल्या पक्षात नव्हतेच ते. मग पक्षात नसताना कसं काय असं सामाजिक कार्य, कारण की पक्षाचा नेता किंवा राजकारण करणारा माणूस असं सामाजिक कार्य करू शकतो. ते मनात असेल पुढे काय तर आपण करावं, राजकारण करावं ह्या उद्देशाने नसेल तर तसंच आता कधी कधी कोण बी असेल सामाजिक कार्यकर्ते भरपूर असते, कुठल्या पक्षात थांबत नाही ते. मग आता एवढं काम केलं म्हणत असेल कार्यकर्ते, आता तुम्ही एवढं सामाजिक काम केलं, थांबा एकाच पक्षात, तुम्हाला काम केलं काय तर होईल, मग असं काय झालं असेल. आता हनुमंत शेठ दुधाळे यांच्या घरची देखील उभा राहणार, कारण महिला राखीव आहे. होय, बरोबर. आता त्या अक्का उभा राहणार आहेत, तर अक्काच्या पाठीमाग जनता किंवा लोकांशी उभं राहतील का कसं? मला तर वाटतं, तुम्हाला सांगतो 100% आपलं गाव तर 100% त्यांच्या मागे उभारलं, कारण आम्ही ऐकतो नाही. हनुमान शेठ मग कसं आहे, ते राजकारणी माणूस नाही. म्हणजे अगदी साधा सोपा भोळा माणूस आहे, असं एकदम असं एक राजकारणी वेगळं असतंय. मग त्यांचं असं राजकारण नाही. सामाजिक सामाजिक साधा माणूस, साधा माणूस आहे. साधा काम. साधं काम करणारा माणूस आहे. बरं. आणि आता कसं आहे, राजकारण कसं ते म्हणजे हे करते ते. हम्म. असं हे वेगळं ते वेगळं, पण त्यांचं असं नाही ना. मला सांगा की आता इथं त्यांनी आता कुठल्या पक्षात जायला पाहिजे का, गेलेत काय असं काय माहिती आहे का? आणि ते आता सध्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेले आहेत. आता त्यात गेलं तर त्यांचा फायदा होईल का त्यात? ते भारतीय जनता पार्टीत केल्यावर तर भरपूर फायदा होईल, आणि काय नाही केलं तरी त्यांचा फायदाच आहेच. बरं. असं आहे, ते अपक्ष भरल्यावर ते निवडून येतील. बरं. असं आहे त्यांचं कार्य आहे. हां. असं आहे. आणि आता बीजेपी मध्ये तर आले ते सगळ्यात उत्तम आहे. बरं. कारण आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळं बीजेपी झालंय. बरं. मग अजून कशाला त्यांनी विचार केला, बीजेपी गेले असतील. आता अपक्ष उमेदवार आहे का त्यांच्यात थोडीच तसा? थोडीच असेल बी, त्यांना काय, मला काय त्यांचा फायदा होईल असं काय वाटत नाही. थोडीचा असं- काय फायदा होणार नाही, अजिबात नाही. काय फरक पडणार आमच्या नाही? गावापुरतं नाही फरक पडणार. बरं. असं आहे. मग बाकी काय त्यांना बरं. असं आहे. आमचं गाव तर हनुमान शेठ दुधाळ पाठीमागे 100% म्हणजे थोडंफार असेल त्यांच्या विरोधात पण मला असं वाटतं. हनुमान शेठ दुधाळ यांच्या पाठीशी आहे म्हटलं जातंय. व्यवसायवाले आहेत, आणि कारण की व्यवसायवाल्यांना प्रमुख गावातल्या गोष्टी माहीत असतात, आणि सामाजिक कार्य करणारा मनुष्य आहे असं म्हटलं जातं. तर अजून सुद्धा काही लोकांशी आपण भेटणार आहोत. रणधुमाळी चालू आहे, आणि या गटामध्ये हा गट प्रामुख्याने चर्चेत राहिलेला आहे. तिथं महालिंगरायाची देखील यात्रा मोठ्या प्रमाणात भरते, त्याच्यामुळे लोकांचं लक्ष या ठिकाणी राहतंय. तशाच पद्धतीने या गटाची सध्या चर्चा आहे. तर या गटाच्या चर्चामध्ये कुणाचं नाव चर्चेत आहे का, असं व्यक्ती वगैरे? चर्चेत काय विकास कोण करतोय त्याला मतदान करायचं. विकासच झाला नाही मग काय करता, रोड वगैरे बघता इथं काय आता कुठला पक्ष पेक्षा घेऊन काय करायचं. गावात विकास झाला पाहिजे, विकास कोण करणार आहे त्याला मतदान करणार. मग विकास कोण करेल, कुठला पक्ष करेल असं वाटतं तुम्हाला? आता काय अजून उमेदवार तर भरपूर उभारले, ते आता कुठलं भाजपचा आहे, काँग्रेसचा आहे. भाजपचा कोण आहे, काँग्रेसचा कोण आहे? ते काँग्रेसचा ते कांबळे आहे. काँग्रेसचा कांबळे. हा, कांबळे कुठले आहेत? ते सुतारवाडी सलगर बुद्रुक. सुत्रवाडी. हा, आणि भाजपचा? भाजपचा ते ही उभारले. येऊन या सर आता औषध दुकान ठेवल्यावर त्याचं नाव काय आहे, कोण? ते गावातलं आहे हो, ते भाजपचं आहे. या गावातला आहे का? नाही ना, हुलजंतीच हे सलगरच आहे. हा. कोण, दुधाळ? दुधा नाही. मग? त्याचं काय आडनाव आहे हो. बर. तर अशा पद्धतीनं लोकांमध्ये आहे. या ठिकाणी स्कूल बस घेऊन चालले. दादा नमस्कार. नमस्कार. शाळा सुटली का पोराची? हो, शाळा सुटलंय. मग आता येता जाता रस्ते वगैरे काय वाटते, सुधारणा झाली काय? हो, झालंय. मग आता इथं प्रामुख्यानं कुठल्या पक्षाची जास्त पारड जड आहे असं वाटतं तुम्हाला? भाजप. हो. मग आता कुठल्या उमेदवाराची चर्चा आहे भाजप म्हणतं? भाजपकडनं हनुमंत दुधाळ आणि अर्जुन मलाळे. आता दोघं कोण, पंचायत समितीला कोण आणि झेडपीला कोण? पंचायत समितीला अर्जुन मलाळे हा. आणि झेडपीला हनुमंत दुधाळ. बर. आणि मग आता हे आता ह्या विकास झालेला आहे का इथला? हो, झालंय. मग आता इथं अजून कुठला पक्ष किंवा कुठला अजून विरोध अजून कोण नाही हे झालंय. बर. अजून ते आता अजून कोण येणार आहे काय आता त्यांना माहित. बर. आणि जर समजा आता जर हे उमेदवार उभा राहिले तर त्यांच्या विरोधात मोठे आव्हान उभं राहतील का मोठे? काय नाही. हा? नाही. बर. निवडून 100% येते ते. तर सर्वजण विचारलं तर एकाच नावाची चर्चा होते, कारण की लोक बी फार महत्वाची गोष्ट आहे, कारण लोकांना विचारणं गरजेची गोष्ट आहे. दादा नमस्कार. काय नाव तुमचं? नाही, काय व्यावसायिक वाले म्हणून कसा व्यवसाय वाढला पाहिजे आपल्या हुलदंडीमध्ये? आहे आता सध्या बरं आहे की. बरं आहे आपलं रोजचं काय व्यवस्थित? रोजच्या हिशोबाने बरं आहे. अजून व्यवसायामध्ये काय डेव्हलप झालं पाहिजे असं वाटतं तुम्हाला, किंवा व्यवसाय अशा पद्धतीने आता झाला पाहिजे? काय दोन्ही बाजून रोड चाललाय एकदम ओके आहे.
व्यवसाय वाढला का कमी झालाय? जास्त आहे. या आता हे रस्ते वगैरे झाले का व्यवस्थित, का धुळीचा प्रॉब्लेम वगैरे काय होतो? काय नाही आता चालू आहे की रस्त्याचं काम. पुढे बी पाठीमागं बी झालंय. बरं आता या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका सध्या चालू आहेत वगैरे, तर कुठल्या पक्षाचं इथं पारडं जड आहे, कुठल्या पक्षाची लोक जास्त आहेत? बीजेपी सगळं बीजेपीच आहे. आता इथे काय राहिलंय, काँग्रेस नाही. काँग्रेस नाही, कसं काय? भालके वगैरे पण इथं आहे म्हणजे आता दिसलेले नाहीत त्याने. आमदारकीपासून तर दिसलेले नाहीत. दिसले नाहीत. पडले ते गेलेच. आता पंढरपूर पंढरपूर नगरपालिका त्याच्या ताब्यात आहे आता सध्या. ते पंढरपूरला झाले. इथे काय आहे आमच्या मंगळात या भागात पण त्यांचं आहे ना नानांचं. काय नाही इथं काय. बर. काय देखील नाही आता. आहे आता कवा पाणी येते तवा. बर. आता उमेदवार उभा करणार आहे कुठले तरी बहुतेक, काय माहित आहे का? काय आपल्याला तर त्यांचं काहीच माहित नाही. मग आता बीजेपी कुठलं उमेदवार? बीजेपी ना शेठ कोणतं शेट? दुधाळ शेठ दुधाळ शेट का म्हणजे कसं? हाय, गरिबीतला माणूस आहे. करतोय ते काम. बर. 100%. काम करायलाच वाटतंय का? 100% म्हणलं. आता शेट म्हणताय बरोबर आहे, पण इथं महिला उमेदवार राखीव आहे. हा. तर महिलांसाठी कोण? महिलांसाठी त्यांचे दुधाळ शेठचे घरचे. बर. काय नाव त्यांचं? त्यांचं नाव माहित नाही आपल्याला. अक्का म्हणते त्यांना. हा अक्का. म्हणजे नाव माहित नाही पण दुधाळ व्यक्ती शेट जसं काम करतील तशी ते अक्का काम करतील काय? 100% करणार. बर. करासाठी तर त्याने उतरलेत आता. बर. हम्म. अगोदर कुठल्या पक्षात होते ते? अधिकार पक्षातच नाहीत त्याने. पहिल्यांदा आले ते बीजेपी मध्येच. पहिल्यांदा ती निवडून येतील का? हो. हा? तर- बीजेपी पक्ष चांगला आहे तर 100% येणार हो. तर बीजेपी पक्ष चांगला असल्यामुळे 100% येणार म्हटलं जात आहे. नमस्कार. नमस्ते बाबा. तर बोला. आता या जिल्हा परिषद गटामध्ये बऱ्याच जणांची नावं नाही, परंतु विशिष्ट एक दोघांची नावं येतात वगैरे. तर काय वाटतं इथं कुठल्या कुठल्या उमेदवाराची सध्या जास्त चर्चा, म्हणजे अजून फायनल तर नाहीये, उद्या फायनल होईल. 100% दुधाळ शेट बसेल की दादा. दुधाळ सेट. पण आता मला सांगा, दुधाळ सेटच का बसतील? काय काम केलं नेमकं त्यांनी? ते बरेच गोरगरिबांना असं मदत वगैरे केलंय, कुठं शाळे म्हणा हे ते त्यांना मदत केलंय, कार्यक्रम वगैरे मदत केले त्यांनी. बरं. असं कुठलं काम त्यांनी केलंय की बाबा ते लोकांच्या चर्चेत आहे बरेच? चर्चा मी सांगितलं की कोणतं कार्यक्रम असला किंवा सामाजिक कार्यक्रम असलं त्यांना मदत केलं त्यांनी. आता महिलांसाठी ही राखीव आहे, तर कोण उभा राहील? महिलांचं काही एवढं माहिती नाही मला. मग त्यांच्या घरची उभा राहणार आहेत म्हणतात. हो हो जर घरची उभा राहिली तर लोक सपोर्ट करतील. होईल होईल आता 100%. इथं भगीरथ भालके असेल, काँग्रेसचं पण देखील या ठिकाणी आहे, बीजेपी आहे, तर सगळ्यात जास्त पारडं जड कोणाचं आहे? आमच्या अंदाजाने दुधाळ शेडचं जरा बऱ्यापैकी 1 नंबर होईल असं मला कुठल्या अंदाज. पक्षातनं उभा राहणार? ते भाजपकडून उभारलं ना, त्याचं तिकीट फिक्स झालं की. ठीक झालंय. हां. बर. हम्म. अपक्ष उभा राहणार होता सगळं? नाही 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 आता ते भाजपकडून उभारणार. भाजपकडं. तुमचं काय मत आहे? आमचं मत असं आहे, सध्या इथे चर्चेत तर दुधाळच नाव आहे. बरं. तेच उभं राहणार आणि राखीव असल्यामुळे त्यांच्या मंडळी उभं राहणार काय आहेत. नाव त्यांचं? संगीता अक्का. संगीत आता. हम्म. आता या ठिकाणी भगीरथ भालके असतील, विकास आघाडीचं पण इथं आहे. हे बघा, ह्या दुधाळ नावाच्या माणसाचं गेली 5-6 वर्ष जे कार्य आहे ना, तुम्ही अहिल्यादेवी जयंती घ्या, शिवजयंती घ्या, बसवेश्वर जयंती घ्या, आंबेडकर जयंती घ्या, म्हणजे कोणत्याही सामाजिक कार्यात कुठल्याही महापुरुषाच्या जयंतीत दुधाळ नावाच्या व्यक्तीचा सहभाग असल्याशिवाय ती जयंती झालीच नाही या 5-6 वर्षात. त्यामुळे त्या माणसाचं कार्य एवढं श्रेष्ठ आहे. दुसरी गोष्ट, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी बऱ्याच जागी खो खोचे सामने, आट्यापाट्याचे सामने, क्रिकेटचे सामने बरंच काय काय केलेलं आहे. त्यामुळे त्यांना कोण विसरणार नाही. दुधाळ नावाचा नुसता एक शर्ट जरी उभा केला का नाही तरी सुद्धा लोक त्यांच्याच मागे लागणार आहेत. म्हणजे एवढी लोकांमध्ये क्रेज आहे. आता अपोजिटला कुठला उमेदवार होईल? अजून डिक्लेअरच नाही कोण आहे काय बरं. माहिती. सध्या एक नाव तर चर्चेत आहे, दुधाळ आहेत. बरं. ते राखीव असल्यामुळे आता अक्का आहेत. आता या प्रामुख्याने बीजेपी म्हणतात, परंतु इथं भगीरथ भालकेंचा पण गट आहे, काँग्रेस आहे वगैरे, हे लोक देखील असल्यामुळं असं कुठं आव्हान वाटतं? नाही, विषय काय माहित आहे का, भगीरथ पालख्यांचं इथं प्राबल्य कायमच राहिले, पण दुधाळ नावाच्या माणसानं इथं एवढं कव्हर केलेलं आहे सगळ्यांच्या सोबत राहून, त्यामुळे काय कोणी जरी आलं काय फरक काय पडणार नाही. किती वर्षापासून हे करतात? 5 ते 6 वर्ष झाले ते माणसातच आहे. म्हणजे राजकारणाच्या दृष्टिकोनातून केले का सामाजिक कार्याच्या दृष्टिकोनातून? पहिल्यांदा त्यांनी सामाजिक कार्याच्या दृष्टीतूनच केलेलं आहे. आजपर्यंत त्यांनी कुठेही प्रवेश वगैरे असलं काही केलेलं नाही. पण आत्ताच्या 5-6 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. भाजपमध्येच त्यांना का प्रवेश करायचा वाटला? कारण की
त्यांनी पहिल्यांदा बैठका घेतल्या होत्या, आम्हाला पण बोलवलं होतं. हर गावातील लोकांना बैठकांना बोलवलं, त्यांनी बोलवून विचारलं की आपण काय करायला पाहिजे. सगळ्या गावातील लोकांनी निर्णय दिला की तुम्ही जे निर्णय घ्याल ते आम्हाला मान्य. आता त्यांनी निर्णय घेतला भाजपमध्ये जायचा, ते लोकांनी मान्य केला. येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात दिसून येईल. प्रामुख्याने कुठली कुठली गावं त्यांच्या मागे जाऊ शकतात? फुलजंती, सोड्डी, येळगी, आसबेवाडी, इकडचं पौठ आणि आपलं तळसंगी, मरवडे, ही 5-7 गावं त्यांच्या मागं A to Z जाणार. किती टक्के होईल या गावातून? इथून 70% वर जाणार मतदान. मग आता प्रमुख कुठली कुठली गाव आहेत की त्यातून महत्वाचं मतदान आहे मोठे, म्हणजे आता फुलजरीचं मोठं गाव, चालू कुठली गाव आहेत? फुलजंती, मरवडे दोनच मोठे गाव आहेत. आता मरोड्यामध्ये त्यांना तेवढीची पसंती घेतली आहे तशी. असणार का तिकडं, तुम्ही तिकडे विचारा. पण मी आमच्या गावातलं सांगतो, इथं भरपूर 70% पेक्षा जास्त मतदान त्यांनाच होणार. आता बीजेपी असल्यामुळे मुस्लिम समाज, दलित समाज, तुम्ही मुस्लिम समाजाला ती टिपू सुलतान राहिले बरं का मग अशी मी बोलताना, त्यांना सुद्धा ते दरवेळेला टिपू सुलतान जयंतीला त्यांची कोमक काहीतरी पाठवते, जयंती साजरी करतात. तो सुद्धा समाज त्यांच्या मागे राहणार. इथं पक्षानिहाय राजकारणच होणार नाही. दुधाळ सेट उभा राहिल्यानंतर माणूस नाही, हा माणूस चांगला आहे, पक्ष बघितला जाणार नाही. आता बरोबर आहे पक्ष, कारण इथं विकास तशा पद्धतीने होईल काय जर ते उभा राहिले तर. हे बघा, त्या माणसाच्या हातात सत्ता नसताना सुद्धा तो एवढी काही कामं करू शकतो, तर तुम्ही विश्वास टाकायला काय हरकत आहे. सत्ता आल्यानंतर तो काहीतरी करेल नक्कीच. अपोजिटचं पण इथं किती दुसऱ्या पक्षात देखील काय टक्केवारी असेल का नसेल? आहे ना, अजून त्यांचा उमेदवारच कोण आहे माहिती नाही, तुम्ही टक्केवारी काय सांगणार पण आहे? तरी पण या गावात किती टक्के लोक आहेत बरं असं? म्हणजे म्हणजे किती कुठल्या कुठल्या पक्षात किती टक्के लोक मतदान होऊ हे शकतील? बघा, या गावात 2च गट आहेत. एक अवताडे गट, एक भालके गट. परिचारक गट थोडा थोडा आहे. कंटिन्यू परिचारक गट आणि अवताडे गट एकत्रच लढलेले. पण यावेळेला दुधाळ सेट आल्यामुळं इथं गटतट मानले जाणार नाही. सगळ्या गटाची माणसं दुधाळ सेट साठीच काम करणार. मग आता नक्की. इथं गुलजंतीमध्ये कसं आहे, परंतु मरोड्यामध्ये वगैरे बाकी छोटे छोटे गाव आहेत, किती गाव आहेत टोटल? किती गाव आहेत हो, काय माहित आहे तुम्हाला या गटात? जिल्हा परिषद 28 गाव आहेत काय? 14 का 28? किती आहेत? किती गाव किती आहेत? 14च असते. तर मला काय माहिती. या बोली आता हे गाव आहे, बाकीच्या गावाचं पण मतदान कसं आहे का प्रमुख? तुम्ही रिपोर्ट करा, मला तरी वाटतंय असायला पाहिजे तसं. करा रिपोर्ट, चेक करा. मग आता जर उभा राहिले तर त्यांची जी घरची आता महिला राखीव आहे तर अक्का उभा राहिले तर अक्काच्या पाठीमागे सर्व समाज आणि फुलजंती आणि मरोड जाऊ शकतात. 100%. हॅलो, जाणार. आपण याला कोणच नाही. सध्या तरी कोण नाही, पण कोण ना कोण येणारच. बिनविरोध तर होऊ शकणार नाही. येणार आहे. जर आलं तर काय फरक पडेल काय? फरक काय पडणार नाही. त्यांचं कार्यच असं आहे की ते फरक न पडण्यासारखं आहे. कारण गेली 5 ते 6 वर्ष झालं हा माणूस अविरत हर जयंती, हर ह्याच्या सामन्यांना, जत्र्यांना देणगी देत आलेला आहे. त्यांचं काही कुठं राजकीय पार्श्वभूमी नाही, कुठनं तर ते काम केलं ते पुढे निकडं आणलं असलं काही नाही. त्यांचा काहीतरी व्यवसाय आहे, त्यातूनच ते प्रगती करत पुढे गेलेले. त्यांचं एवढंच आहे, कुठंही असू दे, कुणीही बोलवू दे, लगेच हजर, 100% येणार. ते नाही आले तर त्यांचा एक माणूस आहे विकास दुधाळ, ते येतात. नाही, वेगवेगळ्या गावात त्यांची माणसं आहेत, त्यांना जर यायला नाही जमलं, 100% त्यांचा एक माणूस कुठल्याही तुमच्या कौटुंबिक कार्यात हजर असणार. त्यामुळेच ते लोकप्रिय झालेले. त्याचं फळ बघू आता काय होतं. तर अशा पद्धतीनं आहे. आता हे लोकप्रियता आणि या ठिकाणी हनुमंत दुधाळ यांची पत्नी या ठिकाणी उभा राहतात, त्यांना अक्का म्हटलं जाते. नेमकं या गटामध्ये काय चर्चा होणार आहे, कारण हे पूर्णतः बघितलं तर तुम्ही या ठिकाणी बीजेपी आणि या ठिकाणी हनुमंत दुधाळ यांची चर्चा केली जाते. परंतु आता येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होणार आहे, कारण की अपोजिटला जोपर्यंत उमेदवार येणार नाहीये तोपर्यंत काही कळणार नाही. कारण की भगीरथ भालके असतील किंवा या ठिकाणचं तर बघितलं तर परिचारक गट या ठिकाणी देखील आहे असं म्हटलं जाते. आणि या गटाची युती होते का, कशा पद्धतीने निवडणुका लागणार आहे वगैरे, बीजेपीला मानणारा वर्ग आहे, पण खरंच मानणारा आहे का, कारण की त्या मतदानाच्या पेटीतून समजणार आहे. परंतु या ठिकाणी आजपर्यंत आपण 2 ते 3 चौक आपण कव्हर केलेले आहे, परंतु त्या ठिकाणी बघितलं तर प्रत्येक ठिकाणी हनुमंत दुधाळ यांचं नाव येतंय, काय ठिकाणी वेगळ्या यांचं नाव येतंय. आणि या ठिकाणी भाजप आणि या ठिकाणी नंतर परिचारक असतील, भगीरथ भालके असतील, भालक्यांचा पण मानणारा वर्ग आहे.
पण यांच्यातून आता या भालकेच्या ह्याच्यातून कुठली उमेदवारी जाहीर होते, कुठला उमेदवार जाहीर होतोय याच्यावर निवडणूक होणार आहे. कारण की येणाऱ्या दिवसामध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होईल. पण सध्या तर या हुलजंतीमध्ये सध्या हनुमंत दुधाळ यांच्या नावाचा बोलबोला जास्त दिसतोय. आणि व्यवसायवाले असतील, सामाजिक लोक असतील तर त्यांच्याबद्दल बोलतायत. सामाजिक काम करणारा व्यक्ती आहे, तर नेमकं आता ह्या व्यक्तीच्या पाठीमागं कशा पद्धतीने लोक उभं राहतात वगैरे, कारण की महिलांसाठी राखीव आहे आणि त्या महिला देखील या ठिकाणी अक्कामुनाची त्यांच्या पाठीमागे उभं राहतात का, की दुसरी कुठली महिला येते का, हे देखील आपण अपडेट देणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये हे नेमकं चित्र स्पष्ट होईल. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.